सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजच्या या 10व्या सत्रामध्ये आपण नामस्मरणाचा विषय जो आहे तो श्रवण करत आहोत। आपण आधीच्या लीळेमध्ये बघितलेलं आहे की ज्या गोष्टी आपण जोडलेल्या नसतात त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, आणि जर का आपल्याला ते प्राप्त करायचं असेल तर ते आपल्याला जोडावं लागेल आणि तदनंतर आपल्याला ते प्राप्त होईल। या संदर्भातली अभयोंच्या पुऱ्या स्वामींनी स्वीकार केलेले आहेत ती लीळा आपण बघितली की एखादं वाईट कार्य आपल्या आयुष्यामध्ये किती पटकन घडू शकतं आणि एखादं चांगलं कार्य देखील किती लवकरात लवकर आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये घडवता येतं, ते अभयोंच्या लीळेच्या माध्यमातनं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे। स्वामी सांगतात की परमेश्वर प्रत्येकाने आठवला पाहिजे, प्रत्येही परमेश्वर आठवावा। म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक वेळी नामस्मरणाला तर कुणाला काही बंधन नाही आहे। इतर समजा काही विधी विधान आहेत, निरूपण असेल ते करण्यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित राहावं लागतं, काही सेवादास्य असेल तर तिथे उपस्थित राहावं लागतं। पण श्रवण आणि स्मरण या दोन मध्ये असा फरक आहे की स्मरण हे तुम्ही कुठेही असताना 24 तास ते करू शकता। तुम्ही म्हटले की आम्हाला काम होतं म्हणून आम्ही स्मरण केलं नाही, तर तसं नाही। तुम्ही काम सुरू असताना देखील कुठलंही घरातलं घरकाम तुम्ही करत आहात त्यावेळेला तुम्ही ते नामस्मरण आहे ते करू शकता। नामस्मरण हा विधी देवाने का सांगितलेला आहे? इतर जे काही कार्य आहेत ते करण्यासाठी तुम्हाला वस्तूंची आवश्यकता आहे, व्यक्तींची आवश्यकता आहे आणि द्रव्याची पण आवश्यकता आहे, पैसे पण लागतात। इतर सगळ्या गोष्टी करायच्या असतील या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते। एक तर पैसा लागेल, त्याच्यासोबतच व्यक्ती पण लागतील मदतनीस म्हणून, आणि पदार्थ पण लागेल, वस्तू पण लागेल, इत्यादी सर्व कार्य त्यामध्ये वस्तू गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त कराव्या लागतात। पंगत करायची असेल तर आपल्याला अन्नदान जे आहे ते आधी उपस्थित करावं लागेल, भोजन करणारे उपस्थित झाले पाहिजेत, वाढणारे उपस्थित झाले पाहिजेत। इतर अजून काही करायचं आहे सेवादास्य, त्यामध्ये पण तुम्हाला कशा ना कशाची आवश्यकता तिथे लागणार आहे। परंतु जर का तुम्हाला स्मरण करायचं असेल तर स्मरण तुम्ही कुठल्याही वेळेला कुठेही तुम्ही ते स्मरण करू शकता, आणि ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोबत कोणी असण्याची आवश्यकता नाही की 4-5 लोक पाहिजे स्मरणाला, अशी काही आवश्यकता नाहीये। सेवा करायची आहे तर तुम्हाला 4-5 लोक लागतील, अन्नदान करायचे तरी 4-5 लोक आपल्याला आवश्यक आहेत, नाही 4-5, परंतु आपण भोजन वाढणारे आणि भोजन खाणारे 2 लोक तरी अपेक्षित आहेत। पण स्मरण हे विधान असं आहे की त्या ठिकाणी तुम्ही एकटे जरी असाल तरी ती साधना होते, आणि ती साधना एकट्यानेच होत असते। तुम्ही 4-5 लोक मिळून बसले तर स्मरण कमी आणि इतर चर्चा जास्त होऊ शकते, त्याच्यामध्ये इतर बोलणं जास्त होऊ शकतं। आणि म्हणून स्मरणासाठी जे मन स्थिर करायचं आहे ते मन स्थिर करण्यासाठी तुम्ही एकांत वास जो आहे त्या एकांत वासामध्ये तुम्ही आधी उपस्थित झाले पाहिजे। जर का एकांत वास नसेल, 2-4 लोक कोणी असतील तर त्यांच्या बोलण्यामुळे आपल्यामध्ये परत नवीन विचार येतात, त्यांच्या हालचालींमुळे आपल्यामध्ये नवीन विचार येतात। ते जरी बोलले नाही तरी त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी सुद्धा आपल्या मनात काही ना काही विचार येत राहतो। जे दृश्य दिसेल त्या दृश्यानुसार आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत राहतात, आणि म्हणून
इथे स्मरण करण्यासाठी आपण एकटे असलो पाहिजे आणि स्मरण करायला जेव्हा बसतो तेव्हा आपले डोळे बंद असले पाहिजेत. जेवढे आपले डोळे जेवढे उघडे असणार आहेत तेवढे विचार आपल्या मनामध्ये नव्याने येत राहणार आहेत. आणि म्हणून इत्यादी सर्व गोष्टींचं जे नियम आहे ते पाळून आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे. इथे एकदा सारंग पंडित नावाचे व्यक्ती आहेत स्वामींच्या संपर्कामध्ये, पैठणचे. आणि त्यांनी एकदा वेरूळला असताना स्वामींना म्हटलं की मला श्री प्रभूंचं दर्शन घ्यायचंय. आता स्वामी आहेत वेरूळला आणि श्री प्रभू राहतात रिद्धपूरला, मोठा अंतर आहे ते. मग आता स्वामींचं दर्शन आता इथे त्यांना पाहिजे. स्वामी म्हटले की बाबा ते तर तिथे आहेत, त्यांचं दर्शन इथे कसं काय होईल. ते म्हणाले नाही, आपण जर का घडवलं दर्शन तर होईल. म्हणजे देवाचं कार्य जर का आहे तर ते देव जेव्हा घडवतात तेव्हाच ते घडत असतं. इकडे बघा सगळे, देवाचं कार्य कोण घडवतं, देवच घडवतात तेव्हाच ते घडत असतं. इतर कोणी ते घडवू शकत नाही. आणि इतर जे घडवतात परमेश्वराचे परायण अधिकरणादी वगैरे जे घडवतात ते सुद्धा परमेश्वराच्या मनोधर्मानेच ते घडवत असतात. आणि मग त्या सर्व कार्यामागे परमेश्वराचं अधिष्ठान असतं. मग आता इथे देवाचं दर्शन घ्यायचंय तर मग प्रार्थना कोणाला करावी लागेल, देवालाच करावी लागणार आहे. म्हणून आमच्या स्वामींनाच प्रार्थना केली. ते म्हणाले आपण जर का घडवलं तर घडेल. आणि मग एक दिवशी स्वामी विहरणाला गेले आणि मग त्यांना विचारलं की तुम्हाला श्रीप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे ना. ते म्हणाले हो. आणि असं म्हटल्या स्वामी म्हणा ते बघा श्रीप्रभू, श्रीप्रभू आहेत रिद्धपूरला, पण इथे त्यांना ते श्रीप्रभूंचं दर्शन झालेलं आहे. आणि स्वामींनी त्यांना म्हटलं व्यवस्थित आधी दर्शन घ्या, आधी बघा, लगेच पाया पडायला नाही सांगितलं, लगेच शरण जायला नाही सांगितलं. आधी सांगितलं की व्यवस्थित दर्शन घ्या. आणि श्रीप्रभूंचं जी काही वर्णन आहे, नाभी चुंबित खाड म्हणजे अशी दाढी आहे, टाळी वात हास्य करत गगनाची वास बघत श्रीप्रभू येत आहेत असं त्यांनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर डोळा भरून दर्शन घेतलेलं आहे संपूर्ण. आणि मग आमचे स्वामी त्यांना म्हणतात आता दंडवत घाला. आता दंडवत घाला म्हटल्यानंतर ते वाकले, दंडवत घातला, साष्टांग दंडवत केला आणि उठून बघितलं तर आता पुढे काहीच नाही, आता श्रीप्रभू दिसत नाही. स्वामींनी तेवढ्या वेळापुरतं श्रीप्रभूंचं दर्शन त्यांना दिलेलं आहे. तिथे श्रीप्रभू आहेत रिद्धपूरला, पण दर्शन झालं सारंग पंडितांना वेरूळला. आणि मग जेव्हा केव्हा सारंग पंडित पहिल्यांदा रिद्धपूरला गेले तेव्हा रिद्धपूरला गेल्यानंतर सोबतची जी भक्तजन आहेत त्यांना सांगितलं मला कुणी श्रीप्रभू दाखवू नका बरं का, मी श्रीप्रभूंचं दर्शन घेतलेलं आहे वेरूळला, तर आता मी स्वतः ओळखेन श्रीप्रभूंना. आणि मग श्रीप्रभू समोर आले आणि सारंग पंडितांनी श्रीप्रभूंना ओळखलं, दंडवत केला आणि त्या ठिकाणी त्यांनी एक श्लोक ओळखवला श्रीप्रभूंच्या समोर. तो श्लोक आहे हृदय भज परेशम स्वामीनाम गुंडमाख्यम नयन निखिल लोका धारमा लोकेशम श्रवण शृणु नितांतम पुण्य कीर्ती महांतम भव गद शमनम तम वाणी संवर्ण याशु. म्हणजे त्या श्लोकामध्ये त्यांनी आपले जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना एक प्रकारे सूचना दिलेल्या आहेत. श्रीप्रभूंच्या दर्शनानंतरच्या त्या सूचना आहेत, परमेश्वराच्या दर्शनानंतरच्या त्या सूचना आहेत की त्यांनी आपल्या हृदयाला एक सूचना दिलेली आहे. हृदय भज परेशम स्वामीनाम गुंडमाख्य. म्हणजे हे हृदया तू काय कर, हृदय भज परेशम, भजन कर, स्तुती कर किंवा परमेश्वराचं चिंतन कर. हृदय भज परेशम स्वामीनाम गुंडमाख्यम म्हणजे गुंडम राऊळ असं जे आमच्या श्रीप्रभूंचं नाम आहे त्या नामाचं स्मरण तू कर. सूचना कोणाला दिलेली आहे, हृदयाला ही सूचना दिलेली आहे. आपले सर्व कार्य जे आहेत देहातले हे हृदयाशी संबंधित असतात. हृदयामध्ये ते आधी प्रगट होत असतात आणि हृदयाद्वारे ते आपल्या शरीरामध्ये काय होत असतात,
इकडे तिकडे ते पोहोचत असतं. मग ते आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितल्यानुसार आनंद असेल, दुःख असेल, ते आपल्या शरीरभर पोहोचतं, पण त्याची निर्मिती स्थान जे आहे, उगम स्थान जे आहे ते मात्र मन आहे. तुम्हाला काही साठवायचं असेल तर ते मनामध्ये साठवावं लागतं. तुम्हाला काही बोलायचं असेल तर मनातनं बोलावं लागतं. ते म्हणजे इत्यादी प्रकारे सर्व ज्या कार्य आहेत ते मनाशी संबंधित आहेत. आणि म्हणून सूचना कोणाला आहे? मनाला सूचना दिली गेली, हृदय भज परेशान. हे हृदया, म्हणजे दर्शन झालेलं आहे, दर्शन झालेलं मनामध्ये साठवायचं असतं. आपण कुठेतरी फिरायला गेल्यानंतर त्या मनामध्ये तिथले ते दृश्य वगैरे आपण साठवून ठेवतो. स्नान करायला गेलो, ते स्थान असेल, मार्ग असेल, एखाद्या अधिकरणांची भेटी असेल, ते सर्व आपण हृदयामध्ये साठवून ठेवत असतो. आणि जेव्हा केव्हा आठवण निघते, तो विषय निघतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे साठवले ते बोलल्या जातं. कधी कधी साठवलेलं जे असतं त्याच्यावर इतर गोष्टींची एवढी गर्दी होते की तो विषयच आठवत नाही, आपल्याला लक्षात येत नाही की हो तुम्ही भेटले होते बरं का, असं आठवतंय थोडंसं, म्हणजे पूर्ण आठवत नाही, कारण की इतर विचार त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून इतर विचारांमुळे जे मन आहे आपलं भरकटतं. आपण स्मरणाला बसतो, आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्यातल्या 90% गोष्टी आपण मनापासून सुरू करत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपलं मन असतं नसतं अशातला भाग नाही. परंतु एका विशिष्ट वेळाने मन आपलं भरकटतं. थोड्या वेळाने मन इकडे तिकडे व्हावं लागतं. तुम्ही स्मरणाला जेव्हा बसता तेव्हा तुम्ही स्थिरच बसलेले असता. केवळ 5 मिनिटांमध्ये आपली पहिली हालचाल होते. नंतर हळूहळू आपल्या हालचालींमध्ये वाढ होते आणि आपलं स्थिर मन जे आहे ते मग इकडे तिकडे भरकटत राहतं. जेवढी तुमची देहाची हालचाल होईल तेवढे तुमचे विचार जे आहेत ते विचारांमध्ये पण, म्हणजे नवीन येणारे विचार आणि मनात असलेले विचार, या दोन्ही जे आहेत त्यांचा प्रभाव एवढा वाढतो की मनामध्ये जे आपण स्मरण करतो आहे ते मनातलं स्मरणच दुर्लक्षित होऊन जातं. आणि त्यामुळे जसं एखादं पाणी गढूळ आहे, ते गढूळ पाणी जर का स्थिर केलं तर त्यातली सगळी माती जी ती तळाशी बसते, अशी दिसते आपल्याला माती. परंतु तेच पाण्यामध्ये तुम्ही परत हालचाल जर का व्यक्त केली तर परत ते पाणी काय होतं, तळापासनं वर येतं, वरचं पाणी तळाकडे जातं, असं सगळं पूर्ण ते फिरतं ते पाणी. आणि त्या पाण्यासोबत ती स्थिर बसलेली माती आहे, धूळ आहे, ती सुद्धा परत वर येते आणि ते पाण्यामध्ये मिसळते. परत स्थिर झाले की परत पाणी शुद्ध स्वच्छ दिसणार. परत माती हे झाली, परत पाण्याला जर का आपण त्याला हलवलं त्या पाण्याला की परत त्याच्यामध्ये ती हालचाल निर्माण होते. असं जे काही पाण्याच्या बाबतीमध्ये चालतं तेच आपल्या मनाच्या बाबतीमध्ये, पाणी आणि मणी. मग ते मन जेव्हा तुम्ही स्थिर करता आणि परमेश्वराचं चिंतन करता त्यावेळी इतर जे विचार आहेत ते हळूहळू आपल्या मनाच्या तळाशी बसतात, ते येत नाहीत वर. जेवढ्या वेळ स्मरण चालू आहे तेवढ्या वेळ मन शुद्ध राहतं. एकदा स्मरण बंद पडलं आपलं की इतर विचारांनी आपलं मन परत ढवळून निघतं आणि परत ते विचार आपल्या मनामध्ये त्या मातीसारखं त्या पाण्यामध्ये मिसळल्या जातं. तसं ते मनामध्ये परत ते विचार मिसळल्या जातात आणि म्हणून निरूपण वेळेला आपण एकदम शुद्ध असतो, पवित्र होऊन जातो की बस आता निरूपणातनं उठले की दीक्षा घ्यायची सरळ, इथपर्यंत पोहोचतो बरं का आपण. परंतु निरूपण संपलं की लगेच आपल्यामध्ये ज्या हालचाली होतात त्याच्यामुळे लगेच घरचे विचार आपल्या मनामध्ये जे तळाशी बसलेले ते ढवळून निघतात आणि परत विचारांमध्ये घर येतं, पाणी येतं, स्वयंपाक येतो, सगळ्याच गोष्टी येतात. आणि तो दीक्षेचा विचार, स्मरणाचा विचार, सेवादास्याचा विचार तो सगळा मागे पडून जातो. कारण की त्याचं बाहुल्य जास्त आहे. चांगल्या विचाराचं बाहुल्य कमी आहे आपल्याकडे, ती संख्या कमी आहे. वाईट विचारांची संख्या बहुत प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे जे बहुमत असेल त्यांचं सरकार येऊन जातं. म्हणजे बहुमत जर का चांगल्या विचारांचं असेल तर तुमच्या मनामध्ये चांगलेच विचार कायम राहणार.
आणि जर का बहुमत तुमचं वाईट विचारांचं असेल, प्रापंचिक विचारांचं असेल, मग त्याच्यामध्ये ईश्वराचा विचार येणार नाही. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे की अनेक सामाय ते अनंत न सामाय. अनेक विचार जर का तुमच्या मनामध्ये येत असतील तर अनंत जो परमेश्वर आहे तो तुमच्या हृदयामध्ये येऊ शकत नाही. या लीळेच्या सुरुवातीला आपण काय बघितलं? परमेश्वर अंतर्गाम्य करायचंय, हृदयामध्ये आणायचंय. पण ते हृदयामध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल? हृदयातले जे इतर विचार आहेत ते इतर विचार तुम्हाला आधी काढून टाकावे लागतील. आणि मग अनेक सामाय ते अनंत न सामाय का काढून टाकावे लागतील? कारण की अनेक विचार ज्या ठिकाणी आहेत, इतर विचार ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराचे विचार येऊ शकत नाही. आता तुम्हाला बोलायला सांगितलं ना, उद्या बोलायचंय तुम्हाला. तुम्हाला जर का प्रत्येकाला एखादा विषय दिला, या विषयावर तुम्ही बोलायचंय, तर त्याची जर का तुम्ही तयारी करायला लागले, बोलायची तयारी जर का तुम्ही करायला लागले, तर खूप वेळ तुम्ही कोणाशी बोलणारच नाही. का? तुम्हाला आता कोणाला तुम्ही भेटणार नाहीत. घरामध्ये पण तुम्ही एकटे राहा. का? तुमच्या विषयाची तयारी चालू आहे. तिथे दुसरं कोणी आलं की आपण म्हणतो बोलू नका, तिकडे बाहेर बोला. किंवा आपण इकडे तिकडे कोणामध्ये मिसळणार नाही बोलण्यासाठी, कारण की आपल्या विषयाची तयारी चालू आहे. ते अनेक सामाय इतर येऊन जर का कोण काय बोलत बसले आपल्याशी, तर आपल्याला ते जे देवाचे विचार उद्या बोलायचे ते आपल्या मनामध्येच येणार नाही. आधी ते विचार सगळे मनामध्ये घ्यावे लागतात आपल्याला. जसं आपल्या घरामध्ये नळ असतात, तर नळाला जर का पाणी यावं तर त्यासाठी काय करावं लागतं? आधी सगळं पाणी जे आहे ते वरच्या टाकीमध्ये भरून घ्यावं लागतं. तशा प्रकारे तुम्हाला जर का बोलायचं आहे तर बाहेरचे वाक्य, ज्या वाक्यांची तुम्ही तयारी करताय, ज्या विचारांची तुम्ही तयारी करता, ते सगळे विचार बाहेरच आहेत. ते आपल्याला काय करायचे? मनामध्ये साठवायचे आहेत. त्याचा एक रकाना तयार करायचा आहे आणि मग उद्या तेच मनातले वाक्य तुम्हाला बोलायचे आहेत. परंतु ते तयारी करत असताना इतर कुठलेच विचार मनामध्ये येऊ नयेत याची तुम्ही काळजी घेता. आज जरी तुमचं ते व्याख्यान पाठ झालं चांगलं खणखणीत, तरी उद्या बोलण्याच्या आधी परत तुम्ही सभेमध्ये बसताना असं लोकांत थोडं वेगळं बसणार तुम्ही. का? आणि तुमची तेव्हा पण तीच तयारी चालू आहे. सुरुवात आणि शेवट हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत असता. एकदा सुरुवात चांगली झाली की ते शेवटपर्यंत व्यवस्थितपणे ते व्याख्यान तुमचं पोहोचणार आहे. आणि म्हणून अनेक सामाय ते अनंत न सामाय, जर का इतर विचार त्याच्यामध्ये प्रविष्ट होत असतील तर परमेश्वराचेच काय, तो हा विषय सोडून दुसरे कुठलेच विचार त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही. एखादा व्यक्ती चिंतेमध्ये असतो त्यावेळी त्याला दुसरं तिसरं काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही. तो त्याच काळजीमध्ये असतो की उद्या 1,00,000 रुपये फेडायचे आहेत आपल्याला. त्याच्याशी तुम्ही काय बोला, त्याला काय जेवायला द्या, त्याचं कशात लक्ष नसतं. त्याच्याशी कोण काय बोलतंय त्याचं लक्ष नसतं. कारण की त्याच्यामध्ये आणि कुठलेच विचार जे आहेत ते सामावल्या जात नाहीत, तेच विचार आहेत. आम्हाला चिंतेमध्ये जी आमची स्थिती आहे, ती स्थिती आम्हाला चिंतनामध्ये आणायची आहे. की चिंतनामध्ये आपण एकदा उतरलो की इतर कुठलेच विचार आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये येता कामा नये. आणि म्हणून त्यांनी सूचना दिलेली आहे की हृदय भज परेशम, म्हणजे हे हृदया तू काय कर, परमेश्वराच्या, ज्यांचं नाव श्री गोविंद प्रभू महाराज आहे, त्यांच्या नामाचं तू भजन कर, स्तुती कर. नुसतं नाम जप नाही याच्यामध्ये. नाम जपामध्ये फक्त नाम घेणं आहे, नाव घेणं आहे. आपण एखाद्या व्यक्तींची जेव्हा आठवण काढतो, जुने कुठले मोठे बाबा आहेत त्यांची आठवण काढतो, त्यांचं नुसतं नाव घेत बसतो का? माळा घेऊन गाठी घेतो त्या बाबांचं नाव घेत राहतो का? नाव त्यांचं 1-2 वेळा घेतो, परंतु त्यांच्या कार्याबद्दल आपण जास्त प्रमाणामध्ये बोलतो. तसं नाम संख्या तुमची कमी राहील, परंतु त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये फक्त नामाचं चिंतन नाही आहे, लीळेचं चिंतन आहे, मूर्तीचं चिंतन आहे, चेष्टेचं चिंतन आहे. हे सगळं चतुर्विध चिंतन जे आहे ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि इथे सांगितलेलं आहे की अनंत सामाय तेत अनेक न सामाय. वचनाचा दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागात स्वामी काय सांगतात?
अनंत परमेश्वर एकदा तुमच्या हृदयात आले तर अनंत सामायतेत आणि क न सामाय, आणि म्हणजे इतर ज्या गोष्टी आहेत, इतर जे विचार आहेत ते तुमच्या मनामध्ये येऊ शकत नाही. आज जर का तुम्हाला कोणी काही फोन करून सांगितलं की गावामध्ये आपल्याला जायचंय, इकडे जायचंय, तिकडे, तुम्ही नाही आता ह्या वेळेत आमचं निरूपण आहे, ते निरूपण आम्हाला ऐकायला जायचंय, ते तर अनिक न सामाय म्हणजे इतर कुठलाही विषय तुमच्या डोक्यामध्ये येत नाही. तुम्ही आहे ती हातातली कामं टाकून निरूपणाला येता, कारण की अनंत सामाय, अनंत परमेश्वराचे विचार एवढे आपल्या अंतःकरणामध्ये आलेले आहेत की आता अनिक न सामाय इतर कुठल्याही कार्याला तुम्ही महत्व देत नाही. आता फक्त महत्व ईश्वर कार्यालाच तुम्ही देत असता. आणि जर का अनंत परमेश्वर आपल्या हृदयात सामावले, यालाच हृदयगाम्य करणं असं म्हणतात, अंतर्गाम्य करणं असं म्हणतात. आणि परमेश्वराला आपल्या हृदयरूपी ज्या रथ आहे त्या हृदयरूपी रथामध्ये आपल्या देवाला बसवून द्यायचं आहे. त्या रथाचं सारथ्य परमेश्वराकडे देऊन द्यायचं आहे. मग तो रथ आपला कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही, चुकीच्या विचाराने जाणार नाही, चुकीच्या आचाराने जाणार नाही, कुठलंच चुकीचं कार्य त्या मनाकडनं होणार नाही जेव्हा त्याचं सारथ्य आपण परमेश्वराकडे देणार आहोत. हृदय गाम्य परमेश्वर करणं म्हणजे तेच आहे, वेगळं तिसरं काही नाही आहे. की परमेश्वराकडे सर्वस्व आपल्या विचारांचं जे अधिष्ठान आहे ते देवाकडे देऊन टाकायचं आणि विचारच देवाचे करायचे. कृष्ण महाराजांनी जेव्हा संपूर्ण भगवद्गीता सांगितलेली आहे तेव्हा अर्जुन देव कृष्ण महाराजांना म्हणतात की करिष्ये वचनम तव. कधी म्हटले? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 17व्या अध्यायापर्यंत बोललेच नाही ते, 18व्या अध्यायात बोलले. म्हणजे देव काय सांगतायत हे तर आपल्याला समजलं, परंतु ते करण्याचा जो काही भाग आहे त्याला उमट म्हणतात, तो उमट त्यांना तिथे झालेला आहे. आणि ते बोलण्यासाठी आपल्यामध्ये उमट असला पाहिजे. जे सांगितलं ते आपल्याला ज्ञान म्हणून कळतं, पाठांतर पण होतं, परंतु ते आपल्या आचरणात येणं याला उमट असं म्हणतात. आणि तेव्हा अर्जुन देव म्हणतात करिष्ये वचनम तव. आता तुम्ही जे म्हणाल ते मी करणार आहे. आत्ता अर्जुन देव इथे देवाच्या आज्ञेमध्ये आलेले आहेत. अधीनत्व इतक्या वेळ आहेच आहे, परंतु आता कर्तृत्वाचं जे अधीनत्व आहे की आता तुम्ही जे म्हणाल ते त्यांच्या लक्षात आलं की देव जे म्हणणार आहेत ते चुकीचं नाही. आपण म्हणत असतो की देवाने हे चुकीचं केलं, देवाने ते चुकीचं केलं. अर्जुन देवांना जेव्हा कळलं की देव काही चुकीचं सांगत नाहीत, काही चुकीचं करायला लावत नाहीत, काही चुकीचं करणार नाही आहेत, तेव्हा ते म्हणतात करिष्ये वचनं तव. आता तुम्ही म्हणाल ते. आपण म्हणतो ना एखाद्याला आता तुमच्या मागे आम्ही, तुम्ही चला पुढे चला, डोळे झाकून आम्ही घेणार. त्यांनी जर का सांगितले हे घ्या तर आम्ही डोळे झाकून घेणार. का? त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आला की हे कुठल्याच कार्यामध्ये आपल्याला नुकसानदायक ठरणार नाहीत, अविश्वास करणार नाहीत. हे जेव्हा ते आपल्याला इथे मनामध्ये ठसतं तेव्हा ते आपण बोलतो. करिष्ये वचनम तव म्हटल्यानंतर कृष्ण महाराजांनी सांगितले सर्व धर्मान परित्यज्य. काय करायचंय? करिष्ये वचनम तव, तुमच्या वचनांचं पालन मी करणार आहे. मग स्वामींचं वचनच काय आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, म्हणजे मला एकट्याला शरण ये असं सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला अर्जुन देव जे आहेत ते कृष्ण महाराजांच्या अधीन, कृष्ण महाराजांच्या आज्ञेच्या अधीन, कृष्ण महाराजांच्या ज्ञानाच्या अधीन ते झालेले आहेत. ब्रह्मविद्या ज्ञानाच्या अधीन अर्जुन देव झालेले आहेत. ह्याला म्हणतात हृदयगाम्य परमेश्वर करणं. म्हणजे परमेश्वर हृदयात बसवून त्यांनी म्हटलेलं ते करणं, त्याबद्दल कुठलाही विचार दुसरा तिसरा करायचा नसतो. हे हृदयात वसवणं आहे. एखाद्या वेळेस आपल्याला मनुष्यांकडनं आपल्याला हानी पोचेल, पशु प्राण्यांकडनं हानी पोचू शकते. एका वाक्यात सांगायचं तर झालं तर जीवाकडनं आपल्याला हानी पोचू शकते, म्हणून त्यांच्यावर आपण आंधळा विश्वास नाही ठेवताय. पण परमेश्वरापासून तुम्हाला कधीच कुठलीच हानी पोचत नाही, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे. पण देवावर पण आंधळा विश्वास नाही ठेवायचा. देवावर जो विश्वास ठेवायचा तो डोळस विश्वास ठेवायचा आहे. कृष्ण महाराजांनी अर्जुनाला दमदाटी करून
माझं ऐक असं म्हटलं नाही. त्यांना ज्ञान दिलं, प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्या उत्तराचं विश्वरूप दर्शन सुद्धा त्यांना दाखवलेलं आहे. इत्यादी प्रकारे अर्जुनाला देवाने ज्ञानी केलेले. अर्जुन देव अज्ञान होते, त्यांना ज्ञान दिलं भगवद्गीतेचं, त्यांना सज्ञान केलं आणि मग अर्जुन देव जे म्हटलेले आहेत ते डोळसपणे म्हटले, आंधळेपणाने म्हटलेले नाही आहेत. आपण मनुष्यावर विश्वास ठेवतो, तो कसा ठेवतो? डोळसपणे ठेवत नाही, आंधळेपणाने ठेवत असतो. परंतु ज्ञानी व्यक्ती जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा तो डोळसपणे ठेवत असतो. तो डोळसपणे तो विचार जो आहे तो अर्जुन देवांच्या मनामध्ये साठलेला आहे, परमेश्वर साठलेले आहेत. याला म्हणतात हृदयगाम्य परमेश्वर करणे. आणि एकदा परमेश्वर हृदयगाम्य जर का झाले तर परमेश्वराच्या नामाचं चिंतन जे आहे ते सुरू राहील आपलं, ते कधीच बंद पडणार नाही. किंवा परमेश्वराच्या नामाचं चिंतन तुम्ही सतत करत राहिले तर परमेश्वर तेव्हाच हृदयगाम्य होणार, त्याशिवाय होणार नाही. बाकी तुम्ही बाहेर किती आदळा आपट केली, किती रांगोळ्या काढल्या, किती काही केलं, त्याच्याने परमेश्वर हृदयात येत नाही. तर हे सगळं करत असताना मनामध्ये देवाचं चिंतनही करायचं आहे. तुम्ही देवाचं म्हणून जेवढं काही सेवादास्य करता ते करत असताना त्याच देवाचं चिंतन जे आहे ते आपल्या मना अंतःकरणामध्ये सलगपणे चाललं पाहिजे. त्यावेळेला परमेश्वर जे आहेत ते हृदयगाम्य होत असतात. आणि त्यावेळेला त्यांनी जी काही सूचना आपल्या हृदयाला दिली सारंग पंडितांनी की हृदय भज परेशम स्वामीनाम मुंडमाक्यम, हृदयाला एकदा सूचना दिली की मग ती सूचना जी आहे सर्व इंद्रियांपर्यंत पोहोचत असते. हृदयामध्ये जे चालतं ते सर्व इंद्रियापर्यंत पोहोचत असतं. आणि एवढं बोलल्यानंतर पुढचा ज्या श्लोकातलं पुढचं जे चरण आहे, पुढचं जे पद आहे त्या पदामध्ये ते म्हणतात हृदय भज परेशम स्वामीनाम गुंडमाख्यम नयन निखिल लोका धारमा लोकेश. आता दुसरी सूचना कोणाला आहे? डोळ्यांना दिलेली आहे. आता आपला विषय झाला की एकदा अंतःकरणाला सूचना दिली की दुसऱ्या कुठल्याही इंद्रियांना सूचना द्यायची काही आवश्यकता नाही. परंतु दुसरी सूचना कोणाला आहे? डोळ्यांना दिलेली आहे. ऐकलं तुम्ही? हा विषय ऐका एकदम व्यवस्थित. आपलं स्मरण का नाही होत त्याचं उत्तर याच्यामध्ये दडलेलं आहे की आपण हृदयामध्ये तर परमेश्वर आणले. मी मगाशी सांगितलं की काही वेळ तर आपण स्थिर स्थावर असतो स्मरण चालू केल्यानंतर, त्याच्यानंतर आपल्या थोडं 5-1 मिनिटात परत आपल्यात बदल व्हायला लागतात. का बदल होतात? कारण की आपले डोळे उघडे असतात. म्हणून सांगितलं नयन निखिल लोका धारमा लोक एशम, म्हणजे त्या नयनाला सांगितलं जातं की ते अनंत जे परमेश्वर आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये सामावून घ्यायचे. आपल्या डोळ्याला काय दिसलं पाहिजे? तुम्ही चिंतन करताय परमेश्वराचं तर डोळ्याला काय दिसलं पाहिजे? परमेश्वराच्याच लीळा दिसल्या पाहिजे, परमेश्वराची श्रीमूर्ती दिसली पाहिजे, परमेश्वराचं दृश्य आपल्या डोळ्यापुढे आलं पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही हृदयाला सूचना दिलेली आहे, हृदयात परमेश्वराचं चिंतन सुरू आहे, परंतु डोळे जर का उघडे असतील तर डोळ्यांना तुम्हाला जे दृश्य दिसतात त्या नवीन दृश्यांमुळे नवीन विचार आपल्या मनामध्ये येतात. आधीचे विचार आपण थोपवलेले आहेत, ते हृदयामध्ये तळाशी नेऊन ठेवले आपण, पण डोळ्यांनी जे नवीन दृश्य बघणार ते विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. आता इथून कोणीतरी गेलं, आपण सगळ्यात त्यांच्याकडे बघितलं, मग आपण सहजच हे म्हणतो हे कधी आले बरं, हे कुठे गेलते बरं, मना आपल्यातलं आपल्यात चालू राहतं. हे विचार नव्याने का चालू होतात? काय असेल बरं यांच्या डोक्यावर, मग हे चालत का आले, गाडीनी का नाही आले, असं काही पण विचार चालू राहतात आपल्याला. का होतात असं? कारण की डोळे उघडे आहेत. म्हणून परमेश्वराचं स्मरण करणं हृदयाच्या द्वारे हे तर मुख्यत्वेच आहे, परंतु याच्यामध्ये अडथळे कुठले कुठले अवयव ठरू शकतात? तर डोळे आहेत. डोळ्यांना त्यांनी हे नाही सांगितलं की वाईट बघू नको, असं नाही सांगितलं. हा श्लोक जो आहे तो सकारात्मक श्लोक आहे. ह्याच्यामध्ये विधी सांगितलेला आहे, निषेध सांगितलेला नाही.
नकारात्मक नाहीये. म्हणजे काही वेळेला आपण सकारात्मक बोलत असतो, काही वेळेला तेच वाक्य बोलायचं पण ते नकारात्मक अवस्थेमध्ये बोलायचं आहे की ती व्यक्ती गोरी आहे. आता हेच वाक्य नकारात्मक आहे, ती व्यक्ती काळी नाहीये, म्हणजे तेच वाक्य आहे, परंतु पहिलं वाक्य सकारात्मक आहे आणि दुसरं वाक्य आपण नकारात्मक बोललोय, अर्थ तोच आहे त्याचा, परंतु बोलण्याचा जो भाग आहे तो वेगळा आहे. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे, कुठलंही वाक्य सकारात्मक असलं पाहिजे, नकारात्मक वाक्य असता कामा नये. आपण कधी कधी नकारात्मकच जास्त बोलत असतो, तसं नसलं पाहिजे. इथे या श्लोकामध्ये काय केलं त्यांनी, सकारात्मक सांगितलेलं आहे की डोळ्यांना सांगितलं नाही की वाईट बघू नको, डोळ्यांना सांगितलं की चांगलं बघ. हृदयाला सांगितलं नाही की वाईट विचार करू नको, हृदयाला सांगितलं की चांगला विचार कर, चांगलं चिंतन कर, परमेश्वराचं चिंतन कर. काय करायचं ते सांगितलं, काय नाही करायचं ते सांगितलेलं नाहीये. पुढच्या श्लोकात सांगतात की नयन निखिल लोका धारमा लोक एशम, म्हणजे हे डोळ्यांनो तुम्ही परमेश्वराचं जे रूप आहे, जे परमेश्वर तुम्हाला भावतायत भासतायत ते तुमच्या डोळ्यांमध्ये उतरवून घ्या. म्हणजे डोळ्यांना सुद्धा ज्या नामाचं चिंतन सुरू आहे, ज्या देवाचं चिंतन सुरू आहे तेच देव आपल्या डोळ्यापुढे आले पाहिजेत. म्हणजे काय होईल, डोळ्यांद्वारे जे काही इतर विचार आपल्या मनात समाविष्ट होणार ते येणार नाही. पुढच्या पदामध्ये सांगतात श्रवण शृणु नितांतम पुण्य कीर्तिम महांत, म्हणजे श्रवणाला आता सांगितल्या जाते, कानाला. आता कानाला आधीच सांगितलं पाहिजे होतं, परंतु कानाला तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगतात की श्रवण शृणु नितांतम पुण्य कीर्तिम महांतम, म्हणजे हे श्रवणांनो म्हणजे कानांनो तुम्ही काय करा, तुम्ही परमेश्वराबद्दल चांगलंच चिंतन ऐका, वाईट चिंतन ऐकू नका असं नाही म्हटलं, चांगलं चिंतन ऐका, श्रवण करा. का बरं कानांना सूचना द्यायची काय गरज आहे? आपण एखाद्या वेळेस डोळे बंद करू शकतो है ना, डोळे बंद करण्याची सुविधा दिलेली आपल्याला, दरवाजा दिलेले दोन्ही पण डोळ्यांना, ते बंद केले की डोळे बंद होतात. कानांना तशी काही सुविधा दिलेली नाहीये बरं का. कानांना दरवाजे आहेत का? ते दरवाजे नाही तर आम्ही म्हटलं असतं की स्मरण करताना कान बंद करून घ्या सगळ्यांनी, डोळे बंद करायची सूचना तर दिल्या जाते पण कान बंद करायची सूचना दिल्या जात नाही. कानांना कुठलंच द्वार नाही आहे, कान सदैव आपले उघडेच असतात. म्हणजे या ठिकाणी कानांना कुठलंही द्वार नसल्यामुळे जेही काही ध्वनी निर्मिती होणार आहे ती ध्वनी निर्मिती आपल्या कानापर्यंत सहज पोहोचते. आता बघा ते वाहन येत आहे, ते वाहन दिसतंय का डोळ्याला तुमच्या, परंतु कानाला ऐकू येते की त्याचा आवाज, ध्वनी कुठेही निर्माण झाला तो कानाला ऐकू येत असतो. आणि कुठली सुविधा नाहीये की असं काय करावं की जेणेकरून कानाने ऐकणंच बंद होईल. बाकी निरूपण मात्र कानाने ऐकणं बंद होऊन जातं बरं आपलं. आपण निरूपणात बसलेलो आहे, स्पीकर वगैरे सगळा आवाज मोठा येतोय, परंतु एका विशिष्ट वेळामध्ये जर का तुम्हाला घरची आठवण आली किंवा अजून कसली काय आठवण आली तर तुमचं तेवढ्या वेळ तुम्ही ॲब्सेंट असता बरं का, इथेच असता. इथे एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलल्या जात आहे पण तुम्हाला ते काहीच ऐकू येत नाही, त्यावेळी तुम्ही घरच्या विचारांमध्ये असता आणि एकदम काहीतरी बोललं असं की लगेच तुम्ही असं एकदम भानावर येऊन जाता आणि ह्याच्या मागचा विषय काय झाला काहीच माहिती नाही. म्हणजे आपल्याला तो ऐकूच नाही आला इथेच असून. एक लहान मुलगा होता, ते टीव्हीवर तो कार्टून बघत होता आणि तो ते बघण्यात एवढा मग्न झालेला, आम्ही त्याला 4 वेळा आवाज दिला त्याच्या नावाने, त्याला ऐकूच नाही आलं. तो बहिरा आहे का? त्याच्या कानाला द्वार त्यांनी बंद केलेत का? काहीच नाही. पण तो त्यामध्ये एवढा मग्न झालेला आहे की आता इथे आम्ही त्याला आवाज देतोय, त्याला ऐकू येत नाही, मग त्याला हात लावला आम्ही असं, मग त्यांनी बघितलं आणि म्हटलं किती आवाज दिले तुला, त्याचं लक्ष नाही, तर त्याचं ध्यान पूर्ण तिथे गेलेलं आहे. तसं तुमचं हृदय जर का एकदा परमेश्वराकडे तुम्ही गुंतवलं मग तुम्हाला परमेश्वराखेरीज दुसरं काही ऐकू येणार नाही आणि इतर काही तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये राहणार नाही. त्यावेळेला तुम्हाला तेच ऐकायचं आहे
देवाचंच ऐकण्यासाठी तुमचे कान सदैव तत्पर असणार. या व्यतिरिक्त इतर काय कोण सांगत असेल तर त्यावेळी तुम्हाला ते ऐकूच येणार नाही. जसं तुम्हाला जर का भाजी मार्केटमध्ये पाठवलं ना की अमकी अमकी भाजी घेऊन या, तुम्ही त्या भाजी मंडईत गेल्यानंतर त्याच भाजीला तुम्ही बघत असता कुठे दिसते का, कुठे दिसते का. मग एका ठिकाणी ती भाजी दिसते आणि मग आपण घरी येतो. मग घरी आल्यानंतर विचारतात की ती आमकी भाजी होती का, तमकी भाजी होती का. आपलं लक्ष नाही, दुसऱ्या भाज्यांवरून डोळे गेलेत आपले, परंतु ते भाज्या आपल्या डोळ्याला दिसल्याच नाही, कारण की आपलं लक्ष वेगळं सुरू आहे. आता आमकीच भाजी पाहिजे, आमकीच वस्तू पाहिजे. त्यावेळेला इतर वस्तूंचा विचार नसतो, ते समोर असून सुद्धा ते दिसत नाही. असतं कधी कधी घरामध्ये समोर वस्तू ठेवली आहे, आपल्याला दिसत नाही, दिसते का. मग ते कोणीतरी येऊन सांग हे काय, समोरच तर आहे. अशाच प्रकारे आपल्याला सेवा पण दिसत नसते बरं का. सेवा असते पण ती आपल्याला दिसतच नाही. तेव्हा काहीतरी सेवा करा. काहीच सेवा नाही, सगळ्यांनी सगळं वाढायला घेतलेलं आहे, काहीच सेवा नाहीये. आणि जो सेवा करणारा व्यक्ती, ज्याला सेवेची आवड आहे ना, तो व्यक्ती येईल आणि कुठलीही सेवा शोधून काढतो. तो आपल्याला वाटतं की अरे आपल्या समोर पण हे सेवा होतीच, पण आपल्याला लक्षात नाही आली, पण त्याला लगेच दिसली सेवा, कारण की तो त्या सेवेच्या शोधार्थ आहे. तुम्ही ज्या कार्याच्या शोधामध्ये असाल ती वस्तू, ती गोष्ट तुम्हाला लगेच दिसणार. ज्या श्रवणाच्या शोधार्थ तुम्ही आहात ते श्रवण तुमच्या बरोबर कानावर पडत असतं. त्याने गर्दी जमल्यानंतर व्यसनी व्यक्ती लगेच सापडतात बरं का, लगेच भेटतात कार्यक्रमामध्ये. आपल्याला आपली चप्पल भेटत नाही लवकर, पण व्यसनी व्यक्ती लगेच भेटून जातो, लगेच ओळखी होऊन जाते त्यांची, कारण की ते त्या शोधामध्ये असतात. कार्यक्रमात लहान मुलं आले तर ते म्हाताऱ्या लोकांमध्ये खेळत नाही बसत, मोठ्यांमध्ये खेळत नाही बसत. ते बरोबर लहान मुलांना भेटतात, ते त्यांचा खेळ सुरू होऊन जातो. म्हणजे ते ज्या अपेक्षेने आलेले, ज्या उद्दिष्टाने आले, ते उद्दिष्ट त्यांना लगेच दिसतं. तसं तुम्ही हृदयाला उद्दिष्ट जर का देवाच्या चिंतनाचं दिलं तर तुमच्या डोळ्यांना सुद्धा कुठलं उद्दिष्ट द्यावं लागेल तुम्हाला, देवाच्या दर्शनाचंच उद्दिष्ट द्यावं लागेल. डोळ्यांचा उपयोग आहे की परमेश्वराचा जो धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथाचंच वाचन आपल्या डोळ्याला दिसणार. इतर काही वाचताना आपल्याला त्रास होतो. काही लोक मला म्हणाले की आमचं ते लीळा चरित्र वाचताना डोळे दुखतात आणि टीव्ही बघताना नाही दुखत, मोबाईल बघताना तेव्हा पण नाही दुखत, ते असं झूम करून बघता येतं म्हणे. मग पण लीळा चरित्र वाचताना डोळे दुखतात, डोकं दुखतं. सूत्रपाठ वाचताना डोळे दुखतात, डोकं दुखतं. म्हणजे आपण आपल्या डोळ्यांना ती सवय करून नाही राहिलो. पेपर वाचतोय आपण तेव्हा मात्र डोळे दुखत नाही, देवाचं वाचताना झोप येते, डोळे दुखतात. म्हणजे त्या डोळ्यांना त्या सूचना आपण दिलेल्या नाहीयेत. डोळे आपले आहेत, हृदय आपलं आहे. हृदयामध्ये काय चालू आहे त्यानुसार, घरामध्ये एखादं कार्य आपलं असेल तर मुख्य व्यक्तीने ते कार्य जे आहे ते जबाबदारी ती घेतली. घरातले 4 लोक त्या व्यक्तीला काय करत असतात, मदत करत असतात, धावपळ करत असतात. घरातल्या 4 लोकांचं ते कर्तव्य आहे की मुख्य व्यक्तीला मदत करणं. तसं आपलं हृदय जर का मुख्य आहे आपल्या देहामध्ये, जीवामध्ये, तर त्या हृदयाने घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाला आपल्या पंचज्ञान इंद्रिय जे आहेत त्या पंचज्ञान इंद्रियांनी काय केलं पाहिजे, त्या हृदयाला मदत केली पाहिजे स्मरणासाठी. डोळ्यांना काय दिसलं पाहिजे, आपल्या हातात गाठी आणि समोर टीव्ही चालू आहे, स्मरण कसं होणार तुमचं. धर्मग्रंथच असला पाहिजे तुमच्या. आणि डोळ्यांना देखील आपल्या ते श्रवण असलं पाहिजे. देवाला तुम्हाला आठवायचं आहे का, देवाचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे का, तर तुम्हाला देवा संदर्भात गोष्टी आधी ऐकाव्या लागतील. ऐकलेल्या गोष्टी डोळ्यासमोर येतात आणि डोळ्यासमोर आलेल्या गोष्टी हृदयामध्ये सामावल्या जातात. जे तुम्ही मनापासून ऐकले ते मनामध्ये तुमच्या समाविष्ट होणार. जे मनापासून पाहिलेलं आहे ते मनापासून समाविष्ट होणार आहे. आणि म्हणून त्या सूचना हृदयाला एकदा सूचना दिल्यानंतर देखील डोळ्याला सूचना दिल्या जाते, कानाला सूचना दिल्या जाते. कारण की डोळ्या वाटे आणि काना वाटे त्या नवीन विचारांची भरती, त्याच्यामध्ये कुविचारांची भरती मनामध्ये होता कामा नये. जी स्मरण साधना चालू आहे
त्याची मूळ स्थिती जी आहे ती मूळ स्थिती आपली बिघडता कामा नये। यासाठी म्हणून आपल्याला इतर इंद्रियांना सुद्धा त्या ताब्यामध्ये आपल्याला घेता आलं पाहिजे, त्यांना योग्य त्या सूचना आपल्याला देता आल्या पाहिजे आणि त्या सूचनेनुसार आपल्या इंद्रियांचा जो उपयोग आहे तो आपण केला पाहिजे। आता बघा बरं, असं कधी झालं का की धर्मग्रंथ वाचून एखाद्याचे डोळे गेलेत? परंतु आज आपण टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, त्याच्याने काय होतंय? डोळे खराब होतात की नाही होत? डोळे त्याच्याने खराब होत आहेत। आता अध्यात्म हे असं आहे की आपलं अंतकरणच नाही, आपले इंद्रिय सुद्धा त्याच्यातनं शुद्ध होत असतात। इंद्रिय जर का शुद्ध राहिले तर अंतकरण शुद्ध होतं, अंतकरण शुद्ध राहिलं तर इंद्रिय शुद्ध राहतात। पंचज्ञान इंद्रिय आहेत, त्या पंचज्ञान इंद्रियांना शुद्ध ठेवायचं असेल तर इथे अंतकरण शुद्ध ठेवावं लागतं। अंतकरण जर का तुम्ही शुद्ध ठेवलं तर तुमचे इंद्रिय जे आहेत ते सुद्धा शुद्ध राहतात, पवित्र राहतात। आणि म्हणून तिथे सांगितलं की श्रवण शृणु नितांतम पुण्य कीर्तिम महांतम, म्हणजे हे कानांनो परमेश्वराचं जे काही श्रवण आहे, परमेश्वराचं जे काही चिंतन आहे ते सतत तुम्ही श्रवण करा, ते सतत तुम्ही ते ऐका आणि ऐकून 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 मनामध्ये काय करा, त्याचं एक चांगल्या प्रकारचं प्रभाव जो आहे तो मनामध्ये तयार करा, जेणेकरून मनामध्ये तेच आपल्याला आठवेल। भव गद शमनम तम वाणी संवर्ण याशु, आणि हे सगळं जर का होत असेल तर आपल्या मुखाला सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की हे वाणी परमेश्वराच्या अशाच लीळेंचं नामाचं चिंतन कर, नामाचं उच्चारण आपल्या मुखावाटे झालं पाहिजे, देवाचं नाव मुखामध्ये राहिलं पाहिजे। इतर ज्या गोष्टी तुम्ही दिवसभर बोलत राहता मुखावाटे, त्या गोष्टींनी तुमचं आयुष्याचं कुठलं बल नाही। अध्यात्माच्या संबंधित तर सोडून द्या, पण तुमच्या रोजच्या जगण्यासाठी सुद्धा ते बोलणं काहीच कामाचं नाहीये। कितीतरी आपण असं व्यर्थ जे बोल आहोत ना, ते व्यर्थ बोल आपले सुरू राहतात, आपण बोलत राहतो आणि ते बोलता 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 आपण अज्ञान दशेमध्ये असल्यामुळे आपण काय बोलतो याच्याकडे आपलं लक्ष नसतं। कधी जर का असं असं जे ग्रामपंचायतचं किंवा म्युन्सिपाल्टीचं पाणी येतं, ते पाणी जर का आजच्या दिवस नसेल आलं ते दिवसभर आपलं एकच वाक्य चालू राहतं, आज पाणी नाही आलं, आज पाणी नाही आलं, येऊन जाऊन पाणी नाही आलं, पाणी नाही आलं। आसपासचे कोणी भेटले त्यांनाही तेच सांगायचं, आणि जर का कोणी नाही भेटलं तर मग घरी फोन करून कोणा ओळखीच्या माणसाला फोन करून त्यांना सांगायचं आज आमच्याकडे पाणी नाही आलं। म्हणजे कितीतरी वेळा बोलत राहतो। मी सकाळी सांगितलं हे रेकॉर्ड करा सगळं आपलं दिवसभराचं बोलणं एकदा, आणि ते रात्री एक दिवस पोथी नका ऐकू पण ते ऐका, मग तुम्हाला कळेल आपण व्यर्थ बडबड आपली किती चालू आहे। याचा आपल्याला वैयक्तिक आयुष्याला काही उपयोग आहे का? आपल्या प्रपंचाला त्याचा काही उपयोग आहे का? आपल्या घरातल्या लोकांना त्याचा काही उपयोग आहे का? याच्यामुळे आपली संपत्ती वाढणार आहे का? आपलं ऐश्वर्य वाढणार आहे का? अजिबात काही वाढत नाही। उलट जास्त बडबड करणारे जे लोक आहेत प्रवचनकारा व्यतिरिक्त, तर त्यांची किंमत जी आहे ती कमी कमी होत जाते बरं का। प्रवचनकार जेवढं बोलेल त्याची किंमत वाढते की यांचं एवढे प्रवचन झालेले आहेत, किंमत वाढते। आणि एखादा वायफळ बडबड करणारा माणूस असेल तर लोक वैतागतात त्या माणसाला। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवता आलं पाहिजे। मुख्य म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांना भेटतो ना, तर आम्ही 10 वाक्य बोलतो तेव्हा ते 1 वाक्य बोलतात। मी संवत्सरच्या बाबांचं उदाहरण देतो। जुने बाबा होते, त्यांच्या पुढे 10 वाक्य बोलल्यानंतर ते एवढंच म्हणायचे, असं का, बर बर बस एवढंच म्हणायचे। म्हणजे त्यांचं वाक्य ऐकण्यासाठी आम्ही तरसून जातो की ते काहीतरी बोलले पाहिजेत, परंतु ते वायफळ बोलत नाही, व्यर्थ बोलत नाही। कधी कधी एखादं जे काही उत्तर आहे ना ते एका शब्दांमध्ये पण देता येतं। जेवलात का? हो, झालं उत्तर, संपला विषय। मामाजींनी आम्हाला सांगितलं का तामस व्यक्ती असेल त्याला जर का म्हटलं आपण मुळामध्ये, म्हणजे तुम्ही विचारलंच नाही त्याला,
तर ते म्हणतात बघा, आम्ही आलो तर आम्हाला जेवणाचं सुद्धा विचारलं नाही त्यांनी. आम्ही काय जेवायला थोडीच आलो, आम्हाला काही जेवायचं नव्हतं, पण त्यांनी जेवणाचं विचार, साधं पाणी सुद्धा नाही विचारलं. आणि इकडून तिकडून जर का तुम्ही त्याला विचारलं की जेवणार का, की जेवले का, ते म्हणाले मग आम्ही काय उपाशी वाटलो काय तुम्हाला. आता त्यांनी काय म्हटलं पाहिजे, जेवले का, हो जेवलो, नाही जेवलो, एवढंच उत्तर आहे त्याचं, एकदम थोडक्यामध्ये. परंतु आपण आपल्या वाणीला जर का नियंत्रणात नाही ठेवलं, रागाला नियंत्रणात नाही ठेवलं, राग आणि वाणी दोन्ही म्हणून असे उत्तर तयार होतात, उद्धट उत्तर तयार होतात, अपमानास्पद, समोरचा अपमान होईल, समोरचा व्यक्ती दुखावल्या जाईल, अशा प्रकारचे वाक्य आपल्या मुखावाटे येतात. आणि म्हणून आपण आपल्या मुखाला सुद्धा, तुम्ही जेवढे लोक क्रियेने जोडता त्याच्यापेक्षा कैक पटीने लोक तुमचे वाईट बोलण्याने दुखावल्या जात असतात. तुम्ही किती साखर वाटत असाल, परंतु तोंड मात्र कडू असेल तर त्या लोकांना ती साखर गोड लागणार नाही. कोणी खाणार नाही तुमच्या हातची साखर, गोड पदार्थही खाणार नाहीत, उपाशी राहतील लोक. पण तुमची वाणी जर का मधुर असेल तर तुम्ही शिळं पाक जरी दिलं तरी ते आनंदाने खातील, है ना. आपण आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना शिळं देतो की नाही, देता तुम्ही शिळं? काही शिळं देत नाही खरं. बिस्किट वगैरे, फरसाण शिळच असतं की नाही, ते बिस्किट शिळे असतात, फरसाण शिळं असतं, कितीतरी गोष्टी शिळ्या पण देत असतो आपण. परंतु या ठिकाणी तुम्ही जे द्याल ते चांगल्या बुद्धीने द्याल, चांगल्या विचाराने द्याल, चांगलं बोलून जर का तुम्ही द्याल तर त्या समोरच्या व्यक्तीला तो पदार्थ घेताना सुद्धा काही वाटणार नाही, तो आनंदाने घेईल. म्हणजे वाणीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणून सांगतात भवगद शमनम तम, वाणी संवर्ण याशू. हे वाणी असंच काहीतरी बोल की जेणेकरून काय होईल, की ज्या माध्यमातनं तुझ्या हाडा गदलेल्या पापाचं पुरश्चरण होईल. असे पाप, असे दोष आपल्याला लागलेले आहेत, ते असे इकडे तिकडे हाडामध्ये इकडे तिकडे गेलेले असे वाईट कर्म आहेत. ते जिथे जिथे आपल्याला ते कर्म लागलेले असतील ते सगळे कर्म नासले पाहिजेत, असं बोलणं बोलता आलं पाहिजे. नवीन दोष लागतील असं बोलायचं नाही. काही लोकांशी बोलताना ते त्याचं उत्तर काय देतील काही सांगता येत नाही. पटकन, जास्त करून रागीट व्यक्ती असतो, तो रागीट व्यक्ती अशाच प्रकारची उत्तरं देतो की समोरचा दुखावला जातो. एका वाक्यामध्ये जर का 4 लोक दुखावले गेली तर 4 प्रकारचा दोष त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि तेच वाक्य जर का आपण आवडीपूर्वक किंवा आनंदाने व्यवस्थित सकारात्मकपणे उत्तर दिलं तर त्याच्यात कुणीही दुखावल्या जात नाही. आपल्याला आपल्या संपर्कातल्या लोकांना आपण कधीच दुखवायचं नसतं. त्यांनी दुखवलं आपल्याला तर आपण स्वतःला दुखवून घ्यायचं नसतं. दोन्ही गोष्टी करून बघा, एकदम तुम्ही आयुष्य तुमचं इतकं सुंदर राहणार आहे. तुम्ही दुखवू नका आणि तुम्हाला कोणी दुखवत असेल तर स्वतःला दुखवून घेऊ नका. दोन्ही गोष्टी ठेवा. जर का तुम्हाला कोणी काही म्हटलं, वाईट म्हटलं तर म्हणू द्या, आपण वाईट नाही आहोत, आपल्याला माहिती आहे. कोणी आपल्याला जर का काय कुठल्या ह्याच्या बाबतीमध्ये निंदा आपली केलेली करू द्या, ती त्यांची वाणी आहे, त्यांचं तोंड आहे, त्यांनी काय बोलावं ती त्यांची स्वतंत्रता आहे. पण आपण तसे आहोत का? आपण तसे नाही आहोत तर आपल्याला राग यायचं कारण नाही. आणि जर का आपण तसेच आहोत तर मग अजिबातच राग नाही आला पाहिजे, आपण आहोतच तसे. कोणी जर का म्हटलं आपल्याला तुम्ही भांडखोर आहात आणि आपण भांडखोर असू तर राग यायचं कारण नाही आहे, आहोत आपण भांडखोर. आणि नसूच आपण तर ते खोटं बोलतायत, म्हणजे त्यांचीच वाणी अशुद्ध होते आहे, ते आपल्या बाबतीत खोटं बोलतायत तर. परंतु आपण आपली वाणी कधीही अशुद्ध होऊ द्यायची नाही. समोर कितीही कोणी काही करत असेल, धूळ उडवत असेल वगैरे, आपण आपल्याला जपायचं. आपण स्वतः त्या धुळीमध्ये माखायचं नाही. ही सगळी धूळच आहे. कोणी वाईट बोलतंय त्याला आपण प्रतिउत्तर करतो, कोणी वाईट काहीतरी क्रिया करतोय, वाईट क्रियेने त्याला आपण प्रतिउत्तर देतो आहोत. या गोष्टींमुळे आपण काय करतो, आपणही त्यांच्यासारखे होऊन जातो. आपले सर्व जे हृदय असेल, डोळे असतील, कान असेल आणि वाणी आहे, या सर्वांना आपल्याला शुद्ध ठेवायचं आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे. तुम्हाला त्यांना
त्यांचं बोलणं मिक्स करून आयुष्य जगायचं नाहीये. तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे. ते तुमच्या विचाराने तुम्ही जगले पाहिजे, इतरांच्या विचाराने जगले नाही पाहिजे. इतरांचे जे कुविचार आहेत, वाईट विचार आहेत, ते आपल्या आयुष्यात मिसळायचे नाहीत. नाहीतर काय होईल की तुम्ही जर का एखादा पदार्थ चांगला बनवलेला आहे आणि दुसऱ्याने वाईट बनवलेला आहे, तर तुम्ही तो वाईट पदार्थ चांगल्या पदार्थात मिसळणार का तुमच्या? तुम्ही म्हटलं नाही, हे आम्ही बनवले, हे चांगलं बनवलेलं आहे, ते तुम्ही वेगळं खाणार. आणि जे वाईट पदार्थ आहे तो तुम्ही खाणारच नाही. हे कसं वेगळं ठेवतो. तसं विचारांच्या बाबतीत आपले विचार चांगले, आपलं मन अंतःकरण चांगलं आहे. मग अशा वेळेला इतरांचे वाईट विचार आपल्या मनामध्ये मिसळू नका, नाहीतर मन आपलं अशुद्ध होईल. आणि मन आपलं एवढ्या प्रमाणामध्ये अशुद्ध झालेलं आहे की त्याच्यामुळे आपल्या वाणीमध्ये सुद्धा चांगले वाक्य येऊन नाही राहिले, की ज्याच्यामुळे आपल्या भोगाचा किंवा नरकाचा नाश होईल, पापाचा नाश होईल, अशा प्रकारची वाणीच आपली नाहीये. आणि वाणी तशी नसल्यामुळे आपल्याला जेव्हा निंदा करायची आहे तर आधी निंदा ऐकावी लागते बरं का. निंदा करणं, एखाद्याबद्दल एखाद्याला नाव ठेवणं, त्याचा अभ्यास असतो, PhD असते त्याची. की तुम्हाला एखाद्याबद्दल वाईट बोलायचं असेल तर त्याच्याबद्दल आधी वाईट ऐकावं लागतं. काय बोलला तो, काय झालं त्यांचं, काय आम्हाला काय बोलला, त्यांना काय बोलला, हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. आणि हे ऐकून घेतलेलं जे आहे आणि मग ते आपल्या डोळ्यांमध्ये उतरत असतं. म्हणजे आपले डोळे तसे तसे होत राहतात. म्हणजे मग आपल्याला त्या व्यक्तीचं सगळं चांगलं केलेलं पण वाईटच दिसतं. वाणी अशुद्ध, कान अशुद्ध, त्याच्यानंतर आपले डोळे पण अशुद्ध. आता हे सगळं अशुद्ध असल्यानंतर मन कसं काय शुद्ध होणार आपलं? मन शुद्ध करण्यासाठी तुम्हाला त्या मनामध्ये अशुद्धत्व काहीच येऊ द्यायचं नाही. तुम्ही एखादा हंडा चांगला घासून वगैरे तो चांगल्या पाण्याने भरला, शुद्ध पाण्याने, तर तो काय करावं लागतं, तुम्हाला ते झाकून ठेवावं लागतं. त्याच्यावर झाकण नाही ठेवलं तर त्याच्यावर दिवसभरात कितीतरी धूळ त्या पाण्यावर बसून राहते अशी. म्हणजे त्याचं रक्षण करणं, त्याची निगा राखणं हे तुमचं काम आहे. तशा पद्धतीने अंतःकरण जे आहे ते अंतःकरण असं एक भांड आहे, त्याच्यामध्ये चांगले विचार जे आपण ठेवलेले आहेत त्या चांगल्या विचारांचं जतन हे कशाने करावं लागतं, तर चांगलं आपल्याला जे काही डोळे आहेत चांगलं बघून ते विचार चांगले जतन करून ठेवावे लागतात. चांगलं ऐकून आपल्या मनातले चांगले विचार जतन करावे लागतात. आणि चांगलं बोलून आपल्याला मनातले चांगले विचार जतन करता येतात. त्या एखाद्या दुधाच्या भांड्यामध्ये एक जरी लिंबू असतो, त्याचा एक जरी थेंब पडला तर काय होतं, काय होतं त्याचं खीर बनायच्या ऐवजी पनीर होऊन जातं त्याचं, है ना. म्हणजे त्याचा स्वभावच बदलून जातो. दुधाचा स्वभाव वेगळा आणि दह्याचा स्वभाव वेगळा आहे, किंवा नासलेल्या दुधाचा स्वभाव वेगळा आहे आणि शुद्ध दुधाचा स्वभाव वेगळा. लगेच स्वभावच बदल होऊन जातो. एकच थेंब लागतं, जास्त काही लागत नाही. तशा पद्धतीने जर का तुम्ही चहा बनवता, चहामध्ये मसाला टाकता का नाही? तुम्हाला कळतं ते चहामध्ये मसाला टाकायचा नाही. चहाचा मसाला वेगळा आहे. तुम्हाला माहिती कुठल्या पदार्थात काय टाकायचंय, पण आपल्या मनात आपल्याला काय काय टाकायचंय, काय काय साठवायचंय हे मात्र आपल्याला माहिती नाही. आपण सगळंच साठवून घेत राहतो. मनाची अवस्था पण पोटासारखी केली. पोटात जसं जे पण आलं ते खा, जे पण आलं ते खा, असं जे करतो मनामध्ये सुद्धा आपण तसं ठेवलेलं आहे मनाच्या बाबतीमध्ये, की जेणेकरून मन आपलं अशुद्ध होईल. अशाच प्रकारच्या क्रिया ज्या आहेत ते आपल्याकडनं सतत घडत राहतात. आणि म्हणून सारंग पंडितांनी काय केलेलं आहे, जो श्लोक म्हटलेला आहे तो त्यांनी फक्त वरवडे म्हटलेला असेल. स्वामी भेटले, श्रीप्रभू भेटले, त्यांनी काहीतरी म्हणायचं म्हणून ते म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला त्या श्लोकाला आपल्या आचरणामध्ये उतरवता आलं पाहिजे. त्या श्लोकात जे सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी का होईना तुम्ही ते पालन करून बघा. त्या बाबतीमध्ये हृदयाला शुद्ध करा, मनाला शुद्ध करा, डोळ्यांना शुद्ध करा, वाणीला शुद्ध करा, कानांना शुद्ध करा. इत्यादी प्रकारे जर का शुद्धत्व जर का तुम्ही आणलं
तर मात्र तुमचं नामस्मरण जे आहे हे त्याशिवाय तुमचं होणार नाही आहे. त्यासाठी हे सगळी प्रक्रिया जी आहे ती आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये उतरवावी लागते. आणि म्हणून स्वामी म्हणतात परमेश्वर प्रत्यही आठवावा, म्हणजे या हृदयामध्ये इतर कुठलेही विचार समाविष्ट होऊ नये. ते म्हणतात ना, रिकाम जर का डोकं असेल तर त्याच्यामध्ये विविध वेगवेगळे विचार येऊ शकतात. रिकामं डोकं ठेवायचं नाही. सतत नाम साधनेचं जे काही कार्य आहे त्या मनाला लावून द्यायचं आहे. भटोबास म्हणतात, जी जी कवणी परी परमेश्वरा ते आठवावे जी. कुठल्या परीने आठवावं, कशा पद्धतीने आठवावं? स्वामी म्हणतात येथीचे नाम आठवावे. येथीचे नाम आठवावे म्हणजे परमेश्वराचं नाम जे आहे ते नाम आपल्याला आठवायचं आहे. नाम एकदा आठवलं की लीळा आठवणार आपोआपच. लीळेमध्येच मूर्ती आहे, लीळेमध्ये चेष्टा आहे. हे सगळं आपल्याला एका नामामुळे आठवणार आहे. आणि म्हणून ते नाम जे आहे ते आपल्याला सलगपणे आठवता आलं पाहिजे. पाचा गुणनामी त्रिकाळ स्मरण कीजे. पाचा गुणनामी म्हणजे पाचही नाम गुणयुक्त आहेत. त्यांचं त्रिकाळ एकदा तरी आपण नाव घेतलं पाहिजे. अगदीच एका अवताराची एक गाठी, एका नामाची एक गाठी न करता पाच अवतार, पाच नामाचे पाच मणी ओढून पाचव्या मणीपासनं पाचवं नाव आपल्याला सलगपणे घ्यायचंय. काय घ्यायचं पाचवं नाव? न पाचवे ते निरंतर स्मरीजे. इथे काय लिहिलं? लीळाचरित्रातलं आहे वाक्य. पाचवे ते निरंतर स्मरीजे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते आज्ञेच्या पालनार्थ आपल्याला पाचवं नाव जे आहे ते आपल्याला सलग घेता आलं पाहिजे. त्याने काय होतं बरं? ते जर का नामाचं स्मरण केलं तर नेमकं होतं काय, त्याचा लाभ काय आहे, हे आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये, आपला जो समारोपीय सत्र आहे त्या सत्रामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की